बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी सैफ अली खान संदर्भात। सैफ अली खान हल्ला प्रकरणासंदर्भात पोलिसांच्या चुकीमुळे आयुष्य उद्ध्वस्त झालं असा आरोप ताब्यात घेतलेल्या कनोजियाने केलेला आहे। सैफच्या घराबाहेर जाऊन न्याय मागणार असं आकाश कनोजिया यांनी म्हटलंय। तर सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेल्या कनोजिया यांनी आता सैफच्या घराबाहेर जाऊन न्याय मागणार असं म्हटलंय। कल से बोल रहे हैं संदिग्ध है, हाँ, आने दो बस मेरे को पहले हमें इंक्वायरी करने दो, उसके बाद हम ऑथेंटिक कुछ भी जवाब भाई कहाँ से आ आप ही उसको गुनहगार साबित कर भी बैठे। मैं नहीं हूँ गुनहगार बॉस। वायरल आप लोगों ने किया, हमने नहीं किया था। वो फोटो तो वायरल आपने किया था। हमारा जो ऑथेंटिक काम रहता है, हम पूछताछ तो करेंगे ना। जो सस्पेक्ट हमको लगेगा, हम एक ही टीम थोड़ी है, पूरे इंडिया में टीम रवाना हुई थी। तो ये इसको भी छोड़ रहे हैं क्या? हाँ छोड़ रहे हैं उसको जिधर जाना है उसको जिधर जाना है उसको जाएगा। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडले गेलेले। अनिल, खरं तर या हल्ला प्रकरणामध्ये अनेक गोष्टी समोर येत गेल्या आणि पहिल्यांदा जो सस्पेक्ट म्हणून पकडला होता, ज्याला ताब्यात घेण्यात आलं होतं, तो हा आकाश कनोजिया आणि आता तो असं म्हणतो आहे की सैफ अली खानच्या घरासमोर जाऊन आपण न्याय मागणार असल्याचं त्याने म्हटलेलं आहे। खरं तर जान्हवी पाहायचं झालं तर सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर जो सैफ अली खानच्या जो इमारतीमधील सीसीटीव्ही जो फुटेज आहे, फोटो व्हायरल झाल्यानंतर आपण पाहू शकतो मुंबई पोलिसांनी 20 पथके तैनात केल्यानंतर आपण पाहू शकतो त्यात एक जो आकाश कनोजिया त्याला छत्तीसगड येथील दुर्ग नंतर 18 तारखेला अटक झाल्यानंतर आपण पाहू शकतो मुंबई पोलिसांनी मोहम्मद शहजाद या आरोपीला अटक केल्यानंतर याची सुटका करण्यात आली। मात्र आता आकाश कनोजियाने एक खरं तर मुंबई पोलिसांनी माझी जे आहे बरबादी केल्याचं त्या आकाश कनोजियाकडून बोललं जातं। त्याचं कारण म्हणजेच की आपण पाहू शकतो त्याचा फोटो हा जास्त प्रमाणात व्हायरल झाला, मीडियाला दाखवला गेला। त्याच्यानंतर आपण पाहू शकतो आकाश कनोजियाचं असं म्हणणं आहे की माझ्या परिवारामध्ये माझी नाहक बदनामी झाली, याच अटकेनंतर माझं जे आहे लग्न तुटलेलं आहे। माझे जे होणारी जी पत्नी होती त्यांच्या परिवाराने सांगितलं की आता याची पुढील चर्चा केली जाणार नाही, लग्न तोडल्याचं सुद्धा आपल्याला समजतंय। खरं तर आता आकाश कनोजियाने ठिय्या मांडलाय की मी आता सैफ अली खानच्या घरासमोर येऊन बसणार आहे, माझी नोकरी सुद्धा गेली, सैफ अली खाननी मला नोकरी देण्यात यावी। जी मात्र आपण असं जो म्हणतो, आपली न्याय व्यवस्था अशी म्हणते की 100 अपराधी सुटले तरी चालेल, एका निरपराध्याला आपण यामध्ये सगळ्यामध्ये गुंतवता नाही असं म्हटलं जातं। आणि असं असताना सुद्धा एका निरपराध व्यक्तीला पोलिसांकडून ताब्यात घेतलं जातं, त्याची चौकशी केली जाते। यामुळे अर्थातच तो जसं म्हणतोय की त्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालंय असं त्याचं म्हणणं आहे। आता या संदर्भात पुढची कारवाई पोलीस कशी करणार आहेत? खरं तर आपण पाहू शकतो आपण आकाश कनोजियाचं जेव्हा सुटका झाल्यानंतर आकाश कनोजियानी चक्क सांगितलं की मुंबई पोलिसांनी माझी बरबादी केली, माझा कोणताही तपास न करता मला मुख्य आरोपी म्हणून सिद्ध केल्यानंतर आता माझी नाहक बदनामी झालेली आहे। एकंदरीत पाहायचं झालं तर आता आकाश कनोजिया चक्क कुठेतरी आता जो मेंटली डिस्टर्ब झालेला सुद्धा पाहायला मिळतो। मात्र खरं तर जान्हवी पाहायचं झालं तर जो मुंबई पोलिसांनी जो आरोपी अटक केलेला आहे शहजाद म्हणून आपण पाहू शकतो, त्याच शहजादचे जे आहे सैफ अली खानच्या घरामध्ये 100 पेक्षा अधिक जे हाताचे ठसे आहेत मिळाल्यानंतर ते ठसे सुद्धा कुठेतरी मॅच होत नाहीये। ते सुद्धा एक खळबळजनक बातमी आपल्या समोर येते। नेमका आरोपी कोण आहे अद्याप भेटणं सुद्धा अस्पष्ट आहे। जान्हवी, अगदीच आता जो ताब्यात घेतलेला आरोपी आहे त्याच्या संदर्भातही पुरावे जे मिळालेले आहेत ते जुळत नाहीयेत। असं असताना हा आत्ताचा जो तपास आहे तो कुठपर्यंत आलेला आहे? खरं तर आपण पोलिसांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला असता पोलिस सुद्धा या बाबतीवर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाही। त्यांच्याकडून एकच सांगितलं जातं आमचा पुढील तपास सुरू आहे, आरोपी हाच आहे। मात्र आरोपी हा नसल्याचा असा दावा सुद्धा जे रहिवासी तिकडचे नागरिक त्यांच्याकडून केला जातं। त्याचं कारण म्हणजेच की जो आरोपी पकडलाय त्याच्या जो सीसीटीव्ही मध्ये जो फोटो भेटला आणि जो आरोपी ताब्यात आहे त्याच्यामध्ये खूप फरक असल्याचं सुद्धा समजलं जातं। मात्र पोलीस कशा प्रकारे आता तपास करतात ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। जान्हवी, एकंदरच आपण सगळं वातावरण बघितलं अनिल, तर कुठेतरी जो खरा आरोपी आहे अजूनही जर त्याचा मागमूस लागत नसेल तर तो निर्धास्त झाला आहे असं देखील आपण म्हणू शकतो। कारण इतके दिवस लोटलेले आहे, तपासाला कुठेतरी एकदा तो शहजाद मिळाल्यानंतर तपासाला कुठेतरी संथ गती आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। आता पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे, आता कनोजिया याने जी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल पोलिसांचं देखील काय म्हणणं आहे?
अद्याप पोलिसांनी याच्यावर अस्पष्ट अजून काही भूमिका दिली नाहीये. कनोजांनी जे त्याचं ट्विट केल्यानंतर, जे व्हायरल झाल्यानंतर त्यांनी जे माहिती समोर आणली आहे की माझं जे करिअर आहे हे मुंबई पोलिसांनी बरबाद केलेलं आहे. खरं तर त्या कनोजाला अटक केल्यानंतर रायपूरमध्ये त्याला मुंबई पोलिसांनी मारहाण केलेली सुद्धा कनोजाकडून. काही कारणामुळे अनिल यांचा संपर्क तुटलेला आहे.